सागर पाटील याच्या बॅट मधून रनो के सागर बनते हुए सागर पाटील. तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही. मैदानी पंचांनी नक्कीच या गोष्टीची प्रेक्षक तिथे आहेत, हॉलंडर्स आहेत आमचे, आणि त्यांनी नक्कीच हा षटकार घोषित केलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आज नवीन फलंदाज संघाचा फलंदाज भरत चौधरी यांनी सलग 3 सामन्यामध्ये षटकाराने अकाउंट ओपन केला होता. आणि षटकारांमध्ये डील करताना आपण सागर पाटील या फलंदाजाला पाहतोय. सागर पाटील यांनी षटकाराने अकाउंट ओपन केल्यानंतर बॅक टू बॅक दुसरा षटकारी पेश केलेला आहे. यावेळी मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. यावेळी खराब क्षेत्ररक्षण, स्लॉफी वर्क. हा झेल इथे सोडला गेलेला हा कॅच कदाचित सोडलेला महाग ठरू शकेल. कारण क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅचचा, जिंका मॅचचा, टेक द कॅच अँड विन द मॅच. इथे मात्र समीकरण तो क्षेत्ररक्षक कदाचित विसरला असेल. T20 विश्वचषकामध्ये हसन अली आणि मॅथ्यू वेटचा सोडलेला झेल आपण पाहिला होता, आणि तिथेच मात्र त्यांनी कॅच सोडली नव्हती तर ते मॅच सोडली होती. यावेळी समोर खेळलेलं आहे डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेप होतोय. डीप मिडल रिजनमध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तुषार शेळकेकडून तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एका धावीने वाढून दिली, ते धावपळ 14 धावा. चांगली सुरुवात आपण बघतोय गौतम वडघरे संघाकडून. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं षटक मार्गस्थ आहे अविनाश शेळके, राईट मोड द विकेट. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलेला आहे. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडू फील करण्यासाठी धावतात. जोपर्यंत अंतिम क्षणी चेंडू फील केला जातोय तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची, आणि या 2 धावीने धावफलकामध्ये बदल. धावफलकर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 16 धावा. जहानमन पोगाव विपक्ष आपण पाहतो गौतम वडगर या 2 संघामधील सामना. पहिले षटक मार्गस्थ आहे पोगाव संघाकडून अविनाश शेळके याच्या माध्यमातून. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, वाईड ऑर्डर दिशा भरकटलेल्या पंचांचा वाटत षटक अव्वंत धावेचे अकाउंट इथे ओपन होत आहे. धावसंख्या सिंगल वाढून झाली, ते धावफलक 17 धावा. तो पहिला T20 सामना न्यूझीलंड विपक्ष इंडिया हा खेळला गेला होता. त्यामध्ये ऋषभ पंतचा जर्सी नंबर 17 होता, आणि 17 नोव्हेंबर या दिवशी त्याने बरोबर 17 चेंडूमध्ये 17 धावा झळकवल्या होत्या. आणि सध्या आपण धावफलकामध्ये 17 आकडा पाहतोय. अविनाश शेळके पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर मानकुली वेले रोड इन कडून वळताना सामना करे फलंदाज सागर पाटील. पहिल्याच षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सागर पाटील या फलंदाजाकडून. यावेळी छोट्या बॅकलीचा वापर करण्यास मजबूर केला तो फलंदाजाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेवर समाधान मानतात फलंदाज. तर एकेरी धावीने पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावदी वडगर संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 18 धावा. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा मानकुली विपक्ष DS गोठेकर या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघाने एक आपण रिपोर्ट करायचा आहे, आणि या इनिंगच्या समाप्तीच्या अगोदर जेव्हा 5वे षटक सुरू होईल तेव्हा पण टॉस बॉक्समध्ये येणं बंधनकारक असणार आहे.
ज्याही संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना एकविरा मानकुले विपक्ष DS गोटेकर या 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर शर्यत स्फूर्ती ट्रॉम्बे कोलीवाडा आणि गेल्या वर्षीच्या बाली ट्रॉफी आणि यंदाच्या KK ट्रॉफीचा विजेता संघ साई स्पोर्ट्स कारभाव हा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर आईदेवी वडोनगर विपक्ष सोनादेवी टेमघर डिफेंडिंग चॅम्पियन गेल्या वर्षी या चषकावर नाव कोरलेला संघ RCC पेठ संघाला आपण पाहणार आहोत. क्रिशा 11 धानेव ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव याच्या संघासमोर. त्यानंतर शिवाजना म्हात्रेपाडा विपक्ष जवाहरी रांजरोली हे आजचं शेड्यूल असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कल्पेश येतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पोगाव चषकामध्ये कल्पेश ठरला होता ज्याने सर्वाधिक 8 विकेट चटकावल्या होत्या आणि तोच गोलंदाज सध्या आपण पाहतो गोलंदाजी मार्गावर. तर सामना करेल फलंदाज सागर पाटील 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मेंडेटे पॉवर प्लेचा हे दुसरं षटक P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी कल्पेश. याने चेंडूला भिडकवून दिलेलं आहे. बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरून सीमा पार सागरच्या बॅटमधून निघालेला षटकार. करताना आपण सागर पाटील याला अतिशय विस्फोटक फलंदाजी आपण बघतो. रणोके सागर बनतोय वडगर के सागर पाटील. याला चेंडूला भिडकून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये शत्रुरक्षक प्रेक्षक आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पार बॅक टू बॅक आणखीन एक षटकार. काय सागर पाटील सध्या षटकारांचा व्यापारी बनलेला आहे. याले पंच केले चेंडूला चाबूक शॉट कव्हरच्या वरून चेंडू जाईल सुपर करू मधून सीमा पार नेतृत्वपक चौकार. धावा सध्या होत नाहीत तर धावा जणू काही वडगर संघाच्या वाहत आहेत आणि त्याचं कारण सागर पाटील याची विस्फोटक फलंदाजी. चेंडूचा थोपाट रंगवला जात आहे. चेंडूची चामडी सोडली जाते. विस्फोटक फलंदाजी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय सागर पाटील हा सलामीचा फलंदाज गावठी वडगर संघाकडून. 3 चेंडूमध्ये जर बघितले तर तब्बल कल्पेश उमराटकर याने तब्बल 16 धावा खर्च केलेल्या आहेत. कल्पेश उमराटकर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सागर. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जाईल सीमा पार बॅक टू बॅक 2 षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर चौकार चौकार. सध्या असं वाटतंय या अल्पेश की सागर पाटीलला जो टेनिस चेंडू आहे तो फुटबॉल दिसतोय. अगदी गोलंदाजांवर तुटून पडलेला आहे. खरपूस समाचार गोलंदाजांचा घेतला जातोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू जाईल पॉइंटच्या वरून शिवाशाकडे चांगलं शतक्षण तिथे डीप मध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी एक महत्वाची धाव वाचवलेली आहे.
चांगले क्षेत्ररक्षण डीप पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या 3 ने वाढून दिलेली ते धावपैकी आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की 41 धावा आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. अगदी धावांचा रतीब इथे ओतला जात आहे. धावांच्या राशी आज खारबाव संघाकडून पाहायला मिळाला. 200+ धावा खारबाव संघाने आज न्यू 40+ मध्ये 3 सामन्यांमध्ये करून काढल्या होत्या आणि त्यामध्ये डावखोरी शैलीचा फलंदाज भरत चौधरी याच्या एकट्याच्या नावे 81 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. हो 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 एवढा या आपण फटका आपल्याला पाहायला मिळत. स्टॅलिन दिले उभ्या उभ्या खडे खडे चेंडू फेकून दिलेले लॉंगांच्या वरून हा षटकार. ना आपण पाहतो या फलंदाज ठंडी में भी गर्मी का एहसास कूल क्लायमेट बट गावठी वडगर संघाचा हॉट क्रिकेट. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते धावपैकीवर 47 धावा 47. नक्कीच आकर्षक गिफ्ट प्रशांत हनुमान केने यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. त्यांचा विशेष धन्यवाद असणार आहे. उद्योगपती नक्कीच उद्योगपती श्री प्रशांत हनुमान केने साहेबांचा विशेष धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून हे गिफ्ट पॅम्पल आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत सामनावीराच्या स्वरूपामध्ये. 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद धावसंख्या 47 47 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. यावेळी समोर खेळलेला पुढे ठेवला होता चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपवतोय. डीप मिडल रिजनला चेंडू जोपर्यंत तुषार शेळके अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावने संघाची धावसंख्या 48 धावा. व्हॉइस ऑफ दहीसर सौरभ पाटील आमचे सक्रिय समालोचक यांच्याकडून आमच्या कॉमेडी पॅनलसाठी आणि या स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सौरभ पाटील दहीसर आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. यावेळी यॉर्कर यांचा चेंडू होता समोर खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्ण होतोय. या 2 धावने धावसंघाकडून झालेले ते धावपैकीवर 50 धावा. अर्धशतकी पूर्ण होतोय ते गावठी वडगर या संघाचं. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वडगर संघाकडून. आज पोटीवासीमधून नंदकिशोर खारबाव संघाकडून संदेश पाटील भरत चौधरी या 2 फलंदाजांमध्ये 68 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि सध्या सागर पाटील यश पाटील यांच्याकडून 50 धावांची भागीदारी आपण पाहतोय. यावेळी वाडीवरकर चेंडू स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. चांगली वापसी आणि या इनिंग मधील हा पहिला निर्धाव चेंडू. गोलंदाज आकाश आणि नक्कीच मागील चेंडू ज्याने हाताळला होता झकास. अप्रतिम वापसी करताना आपण पाहतो या षटकामध्ये आकाश याची झकास गोलंदाजी. यावेळी इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये. यावेळी झेल सोडला जातोय. हा दुसरा झेल इथे सोडला जातोय. सध्या पोगो संघाचं जे क्षेत्ररक्षण आहे ते नक्कीच एखाद्या छिद्र पडलेल्या घोंगडीसारखं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. स्लॉपी वर्क पकडा कॅच जिंका मॅच आहे समीकरण पुन्हा एकदा तिथे विसरलं गेलेलं आहे. यावेळी हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या सागर फलंदाजी करतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रितेश जोशी जयप्रसंग गोडसे बी संघाविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर जर बघितलं तर अक्षय सोने नवगड संघाकडून अर्धशतक झळकावलं होतं.
हो 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 येतो जायगी साजंकेकर आणि अर्धशतक पूर्ण करतोय या स्पर्धेमधील हे तिसरं अर्धशतक आपण पाहतोय या वडगर संघाचा सागर पाटील याच्या बॅटमधून हे आपण पाहू शकता. प्रितेश जोशी त्यानंतर अक्षय सोनी आणि त्यानंतर अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम करतोय सागर पाटील. पहिलं अर्धशतक प्रितेश जोशी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. गावदेव बाळकुम संघाचा फलंदाज प्रितेश जोशी यांनी पहिले अर्धशतक जयभद्रन गोडसे बी संघाविरुद्ध झळकलं होतं. त्यानंतर दुसरं अर्धशतक जितू पॅकर नवगाव संघाचा फलंदाज अक्षय सोनी यांनी झळकवलं होतं आणि तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधील झळकवताना पोगोळ संघाविरुद्ध आपण पाहतो गावदेव वडगर संघाचा सलामीचा फलंदाज सागर पाटील. धावसंख्या धावपैर आपल्याला पाहायला मिळते वेगाने वाढून झालेली ती 61 3 षटकांनी समाप्तीने 61 धावा धावपैर झलकल्या गेलेल्या आहेत. अक्षय उमराटकर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. डेस घोटेकर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यावेळी कराराव कवड्याचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप कव्हर रिजन मध्ये फक्त एकच धाव समाधान मानावं लागेल फलंदाजाला. पुढील सामना मित्रांनो आपण पाहणार होता एक बिग मॅच शहापूर तालुक्यामधील दिग्गज संघ डेस घोटेकर त्यांच्या विरुद्ध फाईट देण्यासाठी सज्ज होईल आपल्या मैदानावर भिवंडी तालुक्यामधील दादा संघ एकविरा मानकोली विपक्ष घोटेकर हा पुढील सामना असणार आहे. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करेल एक धाव पूर्ण करतात फलंदाज दुसरी धावण्याचा प्रयत्न येस नो मात्र इथे नशिबाची साथ कदाचित मिळते ते फलंदाजाला. आज नक्कीच गावदेव वडगर संघ सुनील शेलकर सर आपल्या खिशामध्ये नसिबी घेऊन आलेला आहे. ज्याप्रमाणे 2 झेल सोडले गेलेले आहेत एक धावबाची संधी आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्या संधीचं हे नक्कीच सोनं पोगो संघाला करता आलेलं नाही. जणू काही गावदेव वडगर संघाने नशिबाशी आज हातमिळवणी केलेली आहे. लक फॅक्टरी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो. तुमची मेहनत तर असायलाच हवी मात्र नशीबी तुमचं असायला हवं. धावसंख्या 64 तर फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. यावेळी मात्र फलंदाज धावबाद होईल सागर पाटील याची केली संपुष्टात येते. डे नाईट कसोटी सामना सुरू आहे ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये. आजपासून त्याही सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि तो सामना दिवस रात्र खेळला जातोय. आणि आज टीम इंडियाचा संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेला आहे. त्याही संघाला दक्षिण आफ्रिकेमध्ये खडतर आव्हान असणार आहे. नवीन फलंदाज अवी पाटील येतोय ज्याने BRPL स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. एक अर्धशतकी त्याच्या नावे आपल्याला मानस इंटरप्राइजेस वडगर संघाकडून पाहायला मिळालं होतं. गोलंदाज अक्षय उमराटकर गोलंदाजी मार्गावर मानकुल वेले रोड एनकडून वलताना फ्लड लाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि आता मात्र ही क्रीडानगरी दुधी प्रकाशामध्ये नाहून निघते. यावेळी बॅटची ये जाणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आपण पाहतो बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आयुष्य एजन गॉन तो गावदेव वडगर संघाचा तू चल मैं आया अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. हे चित्र आपण भरपूर वेळा क्रिकेटमध्ये पाहतोय. जेव्हा एखादा फलंदाज बाद होतोय तेव्हा लगेच दुसरा फलंदाज बाद होताना आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे. नवीन फलंदाज दर्शन पाटील येतोय.
एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून दर्शन पाटील हाही तालुका क्रिकेटमध्ये गणला जातोय. पण दर्शन कशा प्रकारे प्रदर्शन करतोय, मात्र आतापर्यंत गावठी वडगर संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. यावेळी प्लेअर मिस, अतिशय वेगवान चेंडू निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुरेख डिलिव्हरी आपण पाहतोय अक्षय उंबराटकर याची. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 65 धावा, 65. या षटकामध्ये मात्र धावसंख्येला ब्रेक लावण्यात यशस्वी ठरलेला आहे अक्षय उंबराटकर. याला हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक फटका होता. यष्टरक्षक मागे चेंडू जोपर्यंत फील करून फेकी केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होतो फलंदाज. सिंगल नाही, षटकाची समाप्ती, 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकांची समाप्तीनंतर गावठी वडगर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपलकावर 66 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये अक्षय उंबराटकर यांनी फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. यानंतर एकुरा मानकुली संघाचा संघनायक आणि DS गोटेकर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. संपर्क साधून लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. गोटेकर विपक्ष मानकुळे एका बाजूला शहापूर तालुक्यामधील बलाढ्य संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यामधील बलाढ्य संघ. मानकुळे विपक्ष गोटेकर हा सामना, पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. बिग मॅच असणार आहे. चार षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली ते 66. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश बगले होते ज्याने मागील षटकामध्ये झकास गोलंदाजी केली होती आणि त्याच्यावरच संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे. पुन्हा एकदा शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू सामोरे झाले फलंदाज दर्शन पाटील. यावेळी चेंडूला पॉइंट रिझनमध्ये ठेवलेला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्णही होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज रन घेण्यासाठी हरण बनले होते. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ते धावपलकावर 68 धावा. समाजसेवक पोगाव महेश वारे यांच्याकडून जन्मन पोगाव संघाला आणि या स्पर्धेसाठी अध्यक्ष शुभेच्छा झालेल्या आहेत. यावेळी सफलून केल्याचा प्रयत्न, चेंडू एस्टनच्या वरून निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. एक युवा गोलंदाज आहे आपण पाहतोय आकाश बगले. शेवटचे षटक हाताळण्यासाठी संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि आतापर्यंत त्याने विश्वास सार्थ ठरवलेला आहे. आकाश बगले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अतिशय वेगवान चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिर आहे धावपलकावर 68 धावा, 68. याला फुलटा चेंडू, चेंडूला मेडिकेट क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण होतो फलंदाज दर्शन पाटील. दर्शन पाटील 2 धावने पोहोचतो. आपल्या वैयक्तिक 5 धावसंख्येवर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तो 70 धावा. आकाश बगले गोलंदाजी मार्कवर. यावेळी फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ठेवलेला आहे. चांगली शतरक्षण यावेळी पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा रन घेण्यासाठी दोन्ही फलंदाज हरण बनले होते. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढून झालेली होती धावपलकावर 72 धावा. 5वं आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आकाश बगले युवानमन पोगाव संघाकडून शेवटचे षटक हाताळतोय. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज दर्शन पाटील. यावेळी मात्र मिसफिल्ड यष्टरक्षकाकडून एक धाव तिथे पूर्ण केली जाते. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये गावठी वडगर संघाने आपल्या धावपलकावर सागर पाटील याच्या अर्धशतकाच्या जोरावर धावा जिंकल्या. त्या 73 आणि 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जय हनुमान पोगाव संघासमोर.
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आजच्या दिवसात मित्रांनो मनकोळी गावातील सप्ताहाला सुरुवात झाली आहे आणि पंढरीश परमात्मा पांडुरंगाला वंदन करून या रजनी स्पर्धेला मित्रांनो आज आपण इथे सुरुवात करणार आहोत. पहिलं सत्र इथे मात्र कंप्लीट झालंय आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया. यावेळेस फलंदाजी करताना गावदेवी वडगर संघ आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळाला. त्यानंतर असं म्हटलं जातं इथे मात्र नौखा गोलंदाज आहे, अप्रतिम आग ओकणारी गोलंदाजी त्याने तिकडे मात्र केली आहे आणि ज्या धावसंख्येचा आलेख आपण अगोदरच्या 3 षटकांमध्ये उंचावलेला पाहिला होता तो आलेख तिकडे मात्र समांतर ठेवण्याचं काम तिथे मात्र त्या गोलंदाजानं केलं आणि एकंदरीत सरमिसळ करत 73 धावा धावपलकावर लागलेले असताना 74 धावांचं लक्ष मैदानामध्ये घेऊन उतरावं लागलेलं आहे. नाणेफेक जिंकली होती आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय हनुमान पोगाव या संघाला. द गेम इज ऑन. पहिला चेंडू आणि पहिलाच मोठा फटका पाहायचा. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला प्लेस केला जात आहे. 4 धावांसाठीचा आलेला संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. यावेळेस हा चेंडू अगदी समोर ठेवला जातोय. क्रशर यॉर्कर ज्याला आपण म्हणू शकता. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगले क्षेत्ररक्षण. यावेळेस 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज इथे मात्र सक्सेसफुल ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावफलक 2 ने वाढतंय आणि जाऊन पोहोचतंय ते 6 या धावसंख्येवर. या स्पर्धेचे प्रणेते वन मॅन आर्मी जिग्या दादा आपला सरपंच भारी सरपंच गणेशदादा केनी यांचं निश्चितच व्यासपीठाच्या समोर आगमन झालंय. मित्रांनो एखादी स्पर्धा भरवणं म्हणजे तितकं सोपं अलीकडच्या काळामध्ये जरूर नाहीये. गोलंदाज तयार. इथेही समोर ठेवला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडूला अक्षरशः खोदून काढला. अंतिम क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये झालेलं आहे. काबू कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडूला अडवलं आणि त्याची फेकी केली. तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथेही या धावपलकावर अंकित केल्या गेल्या. याचबरोबर 8 या धावसंख्येवर धावपलक गेलेलं मित्रांनो आपण पाहू शकता. 74 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करायची आहे. इथे मात्र या फलंदाजांना तो माणूस आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार असतील. दर्शन इथे यावेळेस चूक केलेला आहे आणि याही वेळेस 4 धावांसाठी आलेला दर्जेदार अप्रतिम देखना दिमागदार चौकार. जय हनुमान पोगाव वर्सेस गावदेव वडगर या 2 संघांमध्ये मित्रांनो हा सामना आजच्या दिवसातील रजनी स्पर्धेतील रेग्युलर फॉर्मॅट मधील पहिला सामना. गोलंदाज तयार. यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथ आहे. याही वेळेस उडवून दिला. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. याही वेळेस एका टप्प्यानंतर सीमारेषेचा भेद घेतला. 4 धावांसाठीचा अप्रतिम A1 ब्रँडेड चौकार. बोलू का? लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. गोलंदाज तयार असेल. इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. यावेळेस पाहायचंय पंच निश्चितच कोणत्या पद्धतीने दिशा इतर हाताळली गेलेली आहे यावर लक्ष ठेवून आहेत आणि डाव्या यष्टीच्या बाहेर इथे मात्र पिचिंग पाहायला मिळत आहे आणि एक अवांतर धाव दरम्यान आलेली आपण पाहतोय. एका धाव्याने धावपलक 1 ने वाढते. 17 पर्यंत जाऊन पोहोचलेले धावपलक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. पाहायचंय खतरा कोणत्या संघाच्या डोक्यावर आहे. गोलंदाज तयार असेल. इथेही आखूड टप्प्याचा चेंडू आहे. याही वेळेस चूक केला आणि याही वेळेस द रिझल्ट इज सेम चौकार. केला जाईल आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 21 धावा धावपलकार इथे मात्र लावण्यामध्ये दोन्ही फलंदाज इथे मात्र सक्सेसफुल ठरत आहेत. सागर पाटील नावाचा फलंदाज आहे. 6 चेंडूंचा सामना करत असताना 20 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून इथे आतापर्यंत आलेली आहे. दर्शन नावाचा गोलंदाज की ज्याने पहिलं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. अंडर प्रेशर कामगिरी करत असताना फलंदाजांची कामगिरी मात्र अप्रतिम राहिली आहे. 21 धावा कुठून काढल्यात पहिल्या षटकामध्ये आणि ज्यावेळेस 14.80 धावा 80
ची सरासरी गाठायची होती आणि या पहिल्या षटकामध्ये आपण 21 धावा आलेल्या पाहिल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक निश्चितच फलंदाजाने आपल्या बाजूने वळवल्या. दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेचा ताबा घेण्यासाठी तयार असतील त्यावेळेस क्रमांक 2 चा गोलंदाज इथे मात्र कमबॅक करून देतोय का हे आपल्याला पाहायचं आहे. स्वर्गवासी कबीर निर्मळ स्मृतिचषक मित्रांनो, आपण पाहतोय माणूस किती जगतो यापेक्षा कसा जगतो याला अतिशय महत्व आहे. आणि आपल्यातून निघून गेलेले निश्चितच कबीर माळी असतील, त्यांच्या स्मृती प्रत्येकाच्या, कबीर केनी असतील, यांच्या स्मृती प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितच घर करून आहेत. गोलंदाज क्रमांक 2 चा तयार. इथे यावेळेसचा चेंडू अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम लाईन आणि अप्रतिम लेंथ इथे मात्र हाताळली जाते. पहिला चेंडू यॉर्कर जर तुम्ही निश्चितच प्रभाकर हाताळत असाल तर तुमचा कंट्रोल इथे मात्र दिसतोय, तुमची अचूकता दिसते आणि या सर्वांच्या मागे असणारी मेहनत निश्चितच आपल्याला दिसत असते. पहिला चेंडू अप्रतिम डॉट चेंडू हाताळण्यामध्ये हा गोलंदाज सक्सेसफुल ठरतोय. जीत पाटील नावाचा गोलंदाज, काय शरीर यष्टी या गोलंदाजाला लाभलेले मित्रांनो. गोलंदाज तयार. यावेळेसचा चेंडू अगदी सेम स्पॉटला लँड करण्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय. इथे मात्र दिशा थोड्याफार फरकाने जरी बदलली असेल तरी तोच टप्पा, अचूक टप्पा आणि फलंदाजासमोर आव्हान प्रस्तुत करणारा टप्पा इथे मात्र टाकला जातोय सातत्याने. आणि याही वेळेस निर्धाव चेंडूची सांगता करत असताना जीत पाटील नावाचा गोलंदाज इथे आपल्याला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 41-21 धावा गेल्या होत्या त्यावेळेस निश्चितच गोलंदाजाने कमबॅक करणं क्रमप्राप्त होतं आणि ते करून देत असताना इथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस समोर ठेवले, सातत्याने दिशा तीच ठेवली जाते, टप्पा तोच ठेवला जातोय. कसा बसायचे मात्र या चेंडूच्या मागे बॅट आणण्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय फलंदाज. यावेळेस अक्षरशः खोदून काढावं लागलं होतं, फार मोठी मेहनत होती आणि त्याचा रिझल्ट, त्यामागे मिळणारा रिवॉर्ड मात्र फार कमी होता. मराठीमध्ये असं म्हटलं जातं डोंगर फोडून उंदीर काढणे, इथे मात्र फार मेहनत होती. एक धाव तरीही आली आहे आणि धावपलकावर डबल 2 22 धावा लागलेल्या मित्रांनो आपण पाहतोय. 74 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना क्रमांक 2 चं षटक हाताळलं जात आहे जीत पाटील या गोलंदाजाकडून. या षटकातील क्रमांक 4 चा चेंडू टाकण्यासाठी तयार असलेला राईट आर्म राऊंड द विकेट. इथे यावेळेस मोठा फटका आहे. जुसी हा बॉल इथे मात्र दिली गेली होती आणि तिचा खरपूस समाचार घेतला जातोय. 6 धावांसाठीचा उत्तुंग षटकार. लोकांचा पुतळा असं म्हटलं जातं. माणूस आहे, मशीन तर नाही आहे. यावेळेस टप्पा चुकतोय आणि षटकार येतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका पाहायचा आहे. उंची मिळालेली, लांबी मिळते का अंतिम क्षणाला. व्हॉट अ ग्रेट एफर्ट बाय द फिल्डर, वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. गडी बाद. काही गोलंदाजी राहिले, एक तुम्हारी एक हमारी. यावेळेस या अगोदरच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार आलेला पाहिला होता. यावेळेस फलंदाजाचा इथे मात्र स्टार्स चेक केला, चांगली गोलंदाजी झाली आहे. फटका मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्याला एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि अंतिम क्षणाला अप्रतिम प्रयत्न दरम्यान आपण इनसाइड द बाउंड्री लाईन पाहिला आणि यावेळेस उत्तम झेल इथे मात्र टिपला गेला. गडी बाद झाला. क्रमांक 2 चं षटक जीत पाटीलच्या माध्यमातून इथे मात्र फेकलं जात आहे. 74 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. स्पर्धा अतिशय मोठी आहे, नियोजन अतिशय शिस्तबद्ध आहे. दैदिप्यमान अशा पद्धतीची स्पर्धा मानकोली गावची आणबाण शान असणाऱ्या गुरुदत्त चौथा या क्रीडांगणावर इथे मात्र खेळवली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल आणि या एवढ्या मोठ्या स्पर्धेतून निश्चितच आपला प्रवास संपावा असं कोणालाही वाटत नसेल आणि म्हणून जिंकण्यासाठी ते मात्र शर्तीचे प्रयत्न केले जातात. गोलंदाज तयार. यावेळेस पायांवर चेंडू आदळतोय. पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. पायचीच्या रूपाने इथे मात्र गडी क्रमांक 2 बाद होतोय. तो जय हनुमान पोगाव या संघासाठी. लागोपाठच्या 2 चेंडूंवर आता मात्र 2 गडी बाद झालेले मित्रांनो पाहायला मिळतात. क्रिकेट अशा पद्धतीचा खेळ आहे ज्यामध्ये
सामन्याचं चित्र पलटण्यासाठी निश्चितच अल्पेशजी जास्त वेळेची गरज लागत नाही. अगोदरच्या चेंडूवर एक गडी बाद झाला होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं कामगिरी तिथे मात्र इनसाइड दी बाउंड्री लाईन त्या क्षेत्ररक्षकाची तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर कुठेतरी सम सॉर्ट ऑफ कॉन्फिडन्स इथे मात्र तयार झाला गोलंदाजाच्या मनामध्ये आणि यानंतरचा चेंडू सरळ वेध घेतला बॉडी लाईनचा, पायावर आदळणारा चेंडू आणि स्टंपच्या समोर अगदी प्लम केलं गेलं. एलबीडब्ल्यूच्या रूपाने इथे मात्र गडी बाद झाला. क्रमांक 3चं षटक यावेळेस टाकण्यासाठी तिसरा गोलंदाज इथे मात्र कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागते पाहायचे. यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेची क्षेत्ररक्षणाची जी बंधन आहेत ती झुगारलेली असतील किंबहुना शिथिल झालेली असतील. फैलावलेलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आले होत्या, या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत आणि 2 गडी बाद करण्यामध्ये हेमंत पाटील नावाचा गोलंदाज इथे मात्र तयार इथे मात्र सक्सेसफुल झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये इतक्या मोठ्या संख्येने धावा गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आवर इथे मात्र धावांवर लावला गेला. हेमंत पाटील नावाचा गोलंदाज क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी तयार. यावेळेस शॉर्ट पिचिंग आहे, आखूड टप्प्याचा चेंडू, यष्टी रक्षकाचा अप्रतिम कार्य. यावेळेस अगदी योग्य रीतीने ते मात्र झेल टिपला जातोय आणि क्रमांक 3चा फलंदाज इथे मात्र परततोय डगआउटच्या दिशेने. निश्चितच डीजे अभि आपणास विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. वेळेवर निश्चितच सुमधुर संगीत आपल्याकडून आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. यावेळेस या षटकाची सुरुवात झाली हेमंत पाटील नावाचा गोलंदाज आहे. अगोदरच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फिनिश आणि शेवट आपल्याला पाहायला मिळाला, शेवटच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद झाले आणि यावेळेस गोलंदाज जरी बदलला असेल तरी रिझल्ट मात्र सेम आहे. याही वेळेस पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला मित्रांनो आपण पाहतोय. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सागर पाटील जे चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाले इथे मात्र त्यांना मैदान सोडावं लागलं होतं. या अगोदर 26 धावा कॉन्ट्रीब्युट करून ते मैदानाच्या बाहेर गेले होते आणि यानंतर आपण पाहिलं अक्षय फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा सामना करत असताना 1 धाव त्यांनी कॉन्ट्रीब्युट केली. कल्पेश पाटील त्यानंतर भोपळाही पडू शकले नाहीत. निश्चितच शून्यावर त्यांनाही परतावं लागलं. यावेळेस तुषार शेळके आणि तुषार गायकर नावाच्या 2 फलंदाजांवर इथे मात्र मदार असेल या फलंदाजीची. गोलंदाज तयार. यावेळेसचा चेंडू आहे, फटका अतिशय मोठा, लांबच लांब दूरच दूर, जणू काही सह्याद्रीची उंची या फटक्याला लाभलेली आहे. अप्रतिम अप्रतिम षटकार. मॅच बॉल दरम्यान आलेला आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार इथे मात्र आलेला आहे. संघर्षाचा शंखनाद जणू काही ते मात्र झालेला आहे. पाहायचं आहे फलंदाज कशा पद्धतीने इथे मात्र यानंतर फलंदाजी करतील. धावफलकावर नजर टाकली तर आतापर्यंत 74 धावा धावफलकावर आहेत. यानंतर मला असं वाटतं 16 चेंडूंचा काही शेष आहे आणि त्यानंतर 40 धावांची यानंतर गरज असेल. गोलंदाज तयार. हेमंत यावेळेस समोर ठेवलं जात आहे. पाहायचं चांगलं कनेक्शन इथे मात्र पाहायला मिळालं नव्हतं. तिकडे फार मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. अंतिम क्षणाला चेंडूचा स्पर्श इथे मात्र सीमारेषेला होतोय. 4 धावांसाठी झालेला हा देखणा दर्जेदार चौकार. फ्रंटफुटवर असलेला संघ अल्पेशजी दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी बॅकफुटला चालला होता. त्यानंतर तुषार शेळके मैदानामध्ये आला काय आणि इथे मात्र एका पाठोपाठ एक मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात काय. 38 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गडी बाद झालेले आहेत 3. गोलंदाज यावेळेस तयार असतील. इथे फुल टॉस आहे. फुल टॉल वसूल केला जातोय का? यस, इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार. यस, यावेळेस एक षटकार आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेस या फलंदाजाच्या बॅटमधून पहिला षटकार आला होता त्यावेळेस मी उल्लेख केला होता कदाचित संघर्षाचा शंकनाद करणारा हा षटकार ठरू शकतो आणि काय संघर्ष आतापर्यंत राहिला. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 चेंडूचा सामना करत असताना इथे मात्र समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला मिडल कॉन्फरन्स करण्यासाठी भाग पाडलेला आहे.
3 चेंडूंचा सामना केला आणि व्यक्तिगतरित्या 16 धावा इथे मात्र धावपलकावर जोडताना हा फलंदाज आपल्याला पाहतोय ते मात्र इरादे बुलंद आहेत. द बॅट्समॅन हॅज शोन हिज इंटेंट अँड इट इज व्हेरी डेंजरस. अतिशय आक्रमकतेने ते मात्र फलंदाजी करत आहे. आक्रमकतेचं जणू काय माहेरघर बनलेला हा फलंदाजा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत पाटील यावेळेस तयार असतील या षटकातील क्रमांक 5 चा चेंडू घेऊन. इथे समोर ठेवले आहे, पायचा आहे, 2 क्षेत्ररक्षक निश्चितचा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते. दोघांच्या अगदी मधून चेंडू मात्र फ्लाय झाला. सीमारेषेचा भेद घेत असताना आलेला आहे हा नशिबाचा चौकार. मध्ये पहिल्या चेंडूवर एक गडी जरी बाद झाला असेल तर त्यानंतर मित्रांनो काही षटक राहिले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार. चौकार आणि षटकारांची भाषा इथे मात्र अतिश बोलली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा म्हणजे अंतिम चेंडू त्या मात्र फेकला जाईल हेमंत नावाच्या गोलंदाजाकडून. शेवट तरी किमान गोड होतोय का हे आपल्याला पाहावं लागेल. इथेही समोर ठेवला आहे आणि यावेळेस झेल घेण्याची संधी आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच, व्हॉट अ ग्रेट एफर्ट. अप्रतिम झेल आणि फलंदाजाची इथे मात्र खेळी फेल. इथे मात्र मित्रांनो संपलाय 3 षटकांच्या अंती. धावपलकावर आपण जर नजर टाकली तर 48 धावा धावपलकावर आहेत. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यानंतर इक्वेशन कशा पद्धतीचं राहणार आहे. निश्चितच 2 षटकांचा काही अंतर खेळवला जाईल. 12 चेंडू येणं शेष असतील. 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. मला असं वाटतं प्रभाकर हा सामना आहे दोन्हीही संघांच्या बाजूने अगदी सेम आहे असं म्हणायला हरकत नाही. विनंती आहे एलईडी टीव्ही स्क्रीन जी आहे तिच्या बाजूला निश्चितच फेन्सिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना ससणे विनंती आहे आपण फेन्सिंगच्या बाहेर जायचं आहे. गोलंदाज यावेळेस तयार असतील क्रमांक 4 घेऊन जित पाटील. ज्या गोलंदाजाने निश्चितच जिथे मात्र आशा पल्लवित केल्या होत्या आणि कमबॅक करून दिला होता क्रमांक 2च्या षटकामध्ये ज्या जितीवर इथे मात्र लागतंय क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. इथेही पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एकदा पूर्ण असेल दुसरीसाठी जाणार नाही आहेत. या एका धावेबरोबर धावपलक जाऊन पोहोचलेले आहे ते 49 वर 49 धावा धावपलकावर आहेत. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यानंतर समीकरण उरतंय 11 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण इथे मात्र आहे. तुषार शेळके याचं कौतुक करावं लागेल. काही इनिंग त्याने मात्र इथे या अगोदर पेश केली होती आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर संघ यावेळेस कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्रशिंग यॉर्कर आहे. वाईड यॉर्कर डायरेक्ट हिट. अनसक्सेसफुल अटेम्प्ट दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. 22च्या रूपाने दरम्यान ही धाव आलेली इथे मात्र आपण पाहिली. 1 धावेकडे अंकित केले जाईल आणि संघाचं सांघिक अर्धशतक याचबरोबर मित्रांनो निश्चितच 4थ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र साजरं होत आहे. 4चं षटक इथे मात्र फेकलं जाते. आमच्या समालोचन कक्षामध्ये निश्चितच मेलोडियस व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकार शेट्टी यांचं आगमन झालंय. तुमचं या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीचं स्वागत असेल. जित पाटील पुन्हा एकदा तयार होत असताना इथेही वाईड यॉर्करचा वापर केला आहे. कसा बसा खोदून काढलेला आहे आणि यावेळेस फक्त आणि फक्त एकदा उपलब्ध असेल. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये झालेला आहे. एका धाब्याने धावपलक एकने वाढलेले आणि जाऊन पोहोचलेले आहेत 51 धावा इथे मात्र धावपलकावर लागलेल्या आहेत. 74 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जित पाटील नावाचा गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाने अगोदर निश्चितच कमबॅक करून दिलेला होता तो गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. फक्त आणि फक्त 7 धाबा देत 2 गडी बाद केले होते. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भावे सर इथे मात्र त्यांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. गोलंदाज तयार जित पाटील. यावेळेस समोर सेमी हेलिकॉप्टर आणि चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या पलीकडे गेला. हा A1 ब्रँडेड षटकार.
म्हटलं जातं. यावेळेस काय फटका होता, अप्रतिम फटका होता. निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर MSD च्या स्टाईलने ते मात्र या फटक्याला अंजाम दिला होता. या फलंदाजाने षटकार आलाय, धावफलक 6 ने फ्लाय झालाय. यावेळेस 57 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा यावेळेस. इक्वेशन आता मात्र उरलाय. 8 चेंडूंमध्ये 17 धावांचा यानंतर पाठलाग करायचा आहे. यावेळेस कमबॅक करण्याची संधी निश्चितच समान असेल गोलंदाजांना. मित्रांनो, संधी मिळत नाही तर संधी निर्माण करा आणि निर्माण केलेल्या संधीचं सोनं करा. गोलंदाज यावेळेस तयार असेल. जीत पाटील आतापर्यंत 4 चेंडू या षटकामध्ये फेकलेले आहेत. एक मोठा फटका आलाय, षटकार आलेला आपण पाहिला. या षटकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र दिलं जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. यावेळेस वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे. अस्त्र इथे मात्र काढलं जात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पैकी ही चांगली झाली आहे आणि या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे इथे मात्र होती. या 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहेत. विथ द हेल्प ऑफ दिस 2 रन स्कोर मूव्स ऑन 59. 59 धावा यावेळेस धावफलकावर असतील. 4थं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, कारण यानंतर समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 15 धावा. पाहायचं एखादा मोठा फटका जर आला तर फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये स्वतःची पकड मजबूत करेल. याही उलट गोलंदाजाने निर्धाव चेंडू टाकला तर निश्चितच अस्तित्व जिवंत राहील या सामन्यामध्ये. शॉर्ट पिचिंग आहे, शॉर्ट पिचिंग आहे. सरप्राइझिंग बाउन्सर, नस्टी बाउन्सर. इथे मात्र जी उसळी मिळाली वाखाणण्याजोगी होती आणि इथे मात्र या षटकाचा शेवट चांगल्या पद्धतीने करत असताना जीत पाटील नावाचा गोलंदाज याला आपण पाहिलंय. पहिल्या स्पेलमध्ये निश्चितच दुसरं षटक हाताळलं होतं. 7 धावा देत 2 गडी तिथे मात्र बाद केले होते आणि यानंतर दुसरं षटक हाताळलं. 11 धावा फक्त आणि फक्त इथे मात्र खर्च केलेल्या आहेत. वेलकम 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 बिंदाजी माली प्रोप्रायटर आहेत चौथा हिरवा मानकोली संघाचे. त्याचबरोबर ग्रामपंचायत मानकोलीचे माजी उपसरपंच शिवमजी भोईर यांचं इथे मात्र आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये आपलं. बिंदाजी माळी आपलाही तितकंच हार्दिक स्वागत असेल. 4 षटकांचा काही मित्रांनो इथे मात्र संपला. 4 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर 59 झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 59 धावा धावफलकावर असताना यानंतर समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 15 धावा. यानंतर मित्रांनो एकविरा मानकोली वर्सेस DS गोटेकर बी या 2 संघांदरम्यान इथे मात्र सामना आपल्याला एन्जॉय करता येईल. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये इथे मात्र नाणेफेकीला अंजाम द्यायचा आहे, तयार राहायचं आहे. 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानामध्ये उतरलाय. क्रमांक 5 चा गोलंदाज यावेळेस तयार असेल. यश पाटील. यश पाटील नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. सुरुवातीला दर्शन पाटील आले होते, त्यानंतर जीत पाटील आले, त्यानंतर हेमंत पाटील आले, यावेळेस यश पाटील येत आहेत. मला असं वाटतं पाटील 11 इथे मात्र ही आहे. गोलंदाज तयार. 6 चेंडू 15 धावांचं लक्ष. यावेळेस चेंडू फळीचा कोणताही संपर्क झालेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळत नाही. 22च्या रूपाने ही धाव इथे मात्र अंकित केली जाते. एक धाव धावफलकावर एकवटली जाईल. एका धावाने धावफलक पुढे सरकेल. 6-0 60 धावा धावफलकावर इथे मात्र लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण आता मात्र या मॅच मध्ये बुडत आहे. 5 चेंडू आणि 14 धावा. दोन्हीही संघांकडे इथे मात्र विजयाची समान संधी आहे. 5 चेंडू 14 धावा. गोलंदाज तयार असेल. तुषार शेळके नावाच्या फलंदाजाने निश्चितच आपल्या संघाला या सामन्यामध्ये आणलं होतं आणि यानंतर चांगली फलंदाजी राहिली आहे. तुषार गायकर याची यावेळेस पुढचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. डीप मध्ये अतिशय चाणाक्ष क्षेत्ररक्षक आणि यावेळेस अप्रतिम झेल. फलंदाज फेल. पूर्णत्वास नेण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी फार गोष्टींची आवश्यकता असते आणि त्या सर्व गोष्टींची निश्चितच सांगड बांधणं हे मात्र अतिशय कठीण काम आहे आणि ते लिहिले आहे ते मात्र पेलवलेलं आहे साहिल केनी अँड हिज टीम. त्या सर्वांचा निश्चितच धन्यवाद असेल. गोलंदाज
धन्यवाद. गोलंदाज तयार असेल. युकेशन उरल्या 5 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज यश पाटील तयार असतील. 5 चेंडू मध्ये 14 धावा. इथे मात्र यस 4 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण इथे मात्र उरत आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका आहे उंचाच उंच, लांबच लांब आणि विजयाचा शंखनाद करणारा हा फटका. षटकार. होता मित्रांनो, उंचच उंच इथे मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडील हा आलेला षटकार आपण पाहतोय. गोलंदाज निश्चितच अंडर प्रेशर आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील. फलंदाजांचा मूड निश्चितच अतिशय डिस्ट्रक्टिव्ह यावेळेस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला गेम स्पीडअप करायचं विनंती आहे. यानंतर इक्वेशन उरल्या 3 चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वडगर वर्सेस पोगाव अशा 2 संघांदरम्यान हा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर निश्चितच होम क्राऊड मध्ये इथे मात्र सामना खेळवा लागेल. होम ग्राउंड अँड होम क्राऊड एकविरा मानकोली आणि DS 11 गोटेकर बी या 2 संघांदरम्यानचा यानंतर सामना मित्रांनो आपल्याला एन्जॉय करता येईल. या स्पर्धेमध्ये निश्चितच समालोचन कक्षाच्या समोर आगमन झालंय अविनाश बाळाराम माळी, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत मानकोली. आपणास सस्नेह विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर एकविरा मानकोलीची ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल त्यावेळेस विनंती असेल सर्व ग्रामस्थांना आपण व्यासपीठावर येऊन इथे मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. 3 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरतंय. काय घडतंय काय बिघडतंय. समोर चेंडू ठेवलेला आहे, पाहायचा आहे. यावेळेस गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये येण्याची संधी ती मात्र लाभलेली होती आणि ती क्रिएट करून दिली होती. यश पाटील नावाच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षणाची साथ येथे मात्र मिळत नाही. 1 धाव अंकित केली गेली आणि यानंतर धावफलकावर धावा अंकित झालेले आहेत 67. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानामध्ये आलेला आहे. दोन्ही संघ हार मांडण्यासाठी तयार नाहीये. त्या सामना अजूनपर्यंत संपला नाहीये कारण फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनीही आतापर्यंत हार मांडलेली नाहीये. पाहायचं यानंतर मित्रांनो गोटेकर बी श्रावण डोंगरे नावाचा गोलंदाज फलंदाज आपल्याला अनुभवता येईल. निश्चितच आतिश भांडे सारखा एक अप्रतिम फलंदाज यानंतर आपल्या समोर येईल. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मित्रांनो मैदानामध्ये यानंतर उरत आहे. दोन्ही संघांना समान संधी या अगोदर उल्लेख केला होता. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी आहे. पाहायचंय गोलंदाज इथे मात्र अप्रतिम कामगिरी करतात का फलंदाज. निश्चितच सीमारेषे बाहेर चेंडू भिरकावून देतात आणि विजयाचं जे समीकरण आहे ते उद्ध्वस्त केलं जातं. काय घडतंय काय बिघडतंय निश्चितच सर्वांच्या नजरा या सामन्यावर लागलेल्या आहेत. कट टू कट निश्चितच नेक टू नेक फाईट मित्रांनो आपल्या या रजनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. संघर्षाचा शंखनाद आतापर्यंत फुंकलेला आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. भन्नाट वेगाने हाताळला गेला आणि इथे मात्र नशिबाचा चौकार आलेला आहे फलंदाजाच्या बाजूने. अप्रतिम अप्रतिम चौकार. धन्यवाद. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत मित्रांनो इथे मात्र पोहोचलेला आहे. यावेळेस 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. 3 धावा इथे मात्र पूर्ण कराव्या लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या पोगाव या संघाला आणि निश्चितच 1 चेंडूवर 3 धावा डिपेंड कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी यश पाटील नावाच्या गोलंदाजाला. काय सामना आहे मित्रांनो. अशा पद्धतीने या स्पर्धेची निश्चितच सुरुवात आजच्या रात्रीमध्ये ते मात्र झालेली आहे. पहिला सामना नेक टू नेक फिनिश इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बिग बॅटल पाहायला मिळत आहे. अंतिम चेंडूवर हा सामना गेलेला आहे. प्रेशर लेवल आता मात्र इथे मात्र वाढलेली आहे. फलंदाज गोलंदाज आणि याहीपेक्षा एक अदृश्य घटक इथे मात्र या मैदानामध्ये आहे. दॅट इज ओनली प्रेशर. दडपण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हा जो प्रेशर आहे तो प्रेशर झुगारून इथे मात्र कामगिरी करावी लागेल. नो वन कॅन गिव्ह हिज 100% अंडर प्रेशर असं म्हटलं जातं. दबाव झुगारावा लागेल. दबावामध्ये एकतर खेळाडू निखरतो एकतर बिखरतो. पाहायचंय 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. कोणता संघ हा सामना जिंकेल सर्वांच्या नजरा या अंतिम चेंडूवर लागलेल्या आहेत.
यावेळेस फटका निश्चितच मोठा आहे आणि या स्पर्धेमध्ये विजयाचा चौकार इथे मात्र ठोकलेला आहे फलंदाजाने आणि अंतिम चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना अप्रतिम देखणा दर्जेदार चौकार आणि या सामन्यामध्ये विजय संपादित करतो दिमाखदार पद्धतीने जय हनुमान पोगाबा संघ जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीचं अभिनंदन. धन्यवाद.